नमस्कार मैत्रिणो. आज मी दही वडे करणार आहे. रात्री स्वच्छ धुवून अर्धा किलो डाळ भिजत घातली होती. आता 2 पाण्याने पण स्वच्छ धुतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यात थोडी टाकून बारीक करून घेऊया आता. छान एकदम बारीक करून घेतलेली आहे. बारीक केल्यामुळं सॉफ्टपणा पण येतो, चरचरपणा तेल पण धरत नाही मग. आणि रात्री भिजत टाकायची, सकाळी काढायची आणि लगेच करायची. आणि जे बॅटर काढून घेतलेलं आहे डाळीचं, ते एका सर्कलमध्ये फिरून घ्यायचं, छान फेटून घ्यायचं. फेटल्यामुळे एकदम सॉफ्ट येतात ते वडे आणि तेल पण धरत नाहीत. बघा 2-5 मिनिटं मी असे फिरून घेतलं एका सर्कलमध्ये. छान फेटून घेत आहे अजून. आणि मीठ घालूया थोडंसं. परत मिक्स करून घ्यायचं त्याला. चमच्याच्या साहाय्याने घेतलं तरी चालतं. एकदम सॉफ्ट झालं आहे. भांड्याला पण चिटकत नाहीये बघा. एवढं सॉफ्ट झालेलं आहे. गरम तेल करायला ठेवलं होतं अगोदरच. छान गरम झालेलं आहे. असे छोटे-छोटे आकाराचे टाकून घ्यायचे आणि थोडंसं मध्य मंद आचेवर तळून घेऊया त्याला. छान तेल पण धरत नाही बघा. अशी जर डाळ भिजत टाकली रात्री आणि सकाळी काढली आणि लगेच केलं तर अजिबात वडे तेल धरत नाही. खायला पण सॉफ्टी लागतात. छान तळले गेले आहेत बघा मस्त. असे गोल्डन कलर येऊपर्यंत तळून घेऊया. काढून घेते. बघा अजिबात तेल धरलेलं नाही त्याने. आणि थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे. थोडंसं मीठ, हिंग टाकून घेतलेलं आहे त्यातच मी. आणि जे वडे केलेले आहेत त्यात टाकून छान त्याला थोडंसं चमच्याने हलवून घेऊया. छान. चला मग बघा. छान भिजले गेले. पाणी काढून घेऊया त्याचं. थोडंसं हाताने पिळू. असं पाण्यात काढून घेतलं ना, थोडं दही पण मुरतं छान त्याच्यामध्ये. कोरडं कोरडं पण होत नाही. चला मग डिशमध्ये त्याला दही टाकूयात. दही छान मलाईचं दही होतं. छान फेटून घेतलेलं आहे. एकसारखं केलेलं आहे मी. आणि थोडीशी पिठी साखर घातलेली आहे आणि थोडासा काळं मीठ घातलेलं आहे. छान टाकलं. आणि पुदिन्याची चटणी पण घातलेली आहे त्याच्यावरतून मी. थोडी हिरवी मिरची टाकलेली आहे, थोडी तिखट आहे ती. थोडी चिंच गुळाची चटणी आपल्या आवडीनुसार. आवडत असलं टाकायचं, नाही आवडलं तर नाही टाकायचं. दही पण चालतं टाकलं तरी फक्त. आणि थोडंसं जिरे ओवा बारीक करून घेतलेला आहे. त्यामध्ये पण काळं मीठ घातलेलं आहे. ते पण टाकून घेतलंय. आणि वरतून अशी शेव टाकून घेऊया. छान बारीक शेव घेतलेली आहे. बघा एकदम खाण्यासारखे झाले आहेत रेडी. नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा दही वडे कसे झाले आहेत. माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका.